हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे अळूच्या वड्या. तर इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत आणि ही अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ही अळूच्या पानांची जी ही देठं आहेत ती अशा पद्धतीने कापून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर मी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं. त्याच्यात मी मीठ, हळद, तिखट आणि थोड्याशा ओवा तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही तर तुम्ही स्किपही करू शकतात. आणि हिंग अशा पद्धतीने टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही पानं धुतलेली असतात, ओलसर असतात, त्याच्यामुळे थोडंसं पीठ घट्टच भिजायचं, म्हणजे या पानांवर पसरवताना ते आपोआप पातळ होत चालतं. तर त्याच्यानंतर मी अळूचे पानं असे धुवून घेतलेले आहेत आणि पाटावर ठेवून मस्तपैकी वरून पीठ लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक पान ठेवायचं आणि त्याच्यावर हा पिठाचा लेयर द्यायचा. त्याच्यानंतर हे पान जर असं ठेवलं आहे तर त्याच्यावरचं दुसरं पान हे उलट्या साईडने, जसं मी आता ठेवलं आहे अगदी त्या पद्धतीने ठेवायचं आणि व्यवस्थित प्रेस करून त्याच्यानंतर परत त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही पिठाचे लेयर देत चालायचे. अशा पद्धतीने तुम्ही एकावर एक 3 किंवा 4 पानांचे तुम्ही एकावर एक असे पानं ठेवू शकता. 3 किंवा 4 पानांचा तुम्ही बंच बनवू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने ही सगळे एकावर एक ठेवलेली पानं तुम्ही फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे फोल्ड केलेले जे काही रोल आहेत पानांचे ते बनवून घ्यायचे. मी अशा पद्धतीने 2 रोल बनवून घेतलेत आणि आधीच मी कढईत गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते वाफवून घेतलेत गाळणीत ठेवून आणि चांगले गार झाल्यानंतर ते असे कट केलेले आहेत. चांगलं गार झाल्यानंतरच कट करायचे आहेत, गरम गरम कट करू नका, नाही तर चांगला शेप येत नाही. तुम्ही बघू शकताय माझे इथे किती छान प्रकारे कट झालेले आहेत. त्याच्यानंतर असे सगळे कट झाल्यानंतर ते तुम्ही शालो फ्राय पण करू शकता, डीप फ्राय पण करू शकता आणि नंतर थोडंसं तेल टाकून त्यात कांदे घालून पण तुम्ही फ्राय करू शकता. पण मी अगदी इथं थोडंसं तेल टाकून व्यवस्थित फ्राय करून घेतलेत. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.